नमस्कार, मी विवेक पाटील, बालाजी सोलार सिस्टीम्स भुसावळ. गेल्या काही दिवसापासून आपण बातम्या वाचल्या असतील महावितरण लोड एक्सटेन्शन संदर्भात. लोड एक्सटेन्शन नेमकं काय आपण हे आधी समजून घेऊ. लोड म्हणजे आपल्या लाईट बिलामध्ये असलेला मंजूर भार. हा मंजूर भार आपण आपल्या आवश्यकतेनुसार वाढवत असतो. जसं ज्यांना 3 किलोवॅट, कोणाला 4 किलोवॅट, ज्यांना 5 किलोवॅट बसवायचं आहे त्या कन्झ्युमरसाठी आपण त्या हिशोबाने त्याला वाढवत असतो. आधी कशी प्रोसेस होती, 2023-24ला जेव्हा आम्ही कामं करायचो तेव्हा आधी ज्या एरियामध्ये आम्हाला सोलर बसवायचं आहे त्या एरियाच्या वायरमनला आम्ही सांगायचो, तो तिथं जाऊन DPवरती लोड चेक करायचा, तो आम्हाला कळवायचा. मग आम्ही MSCBला अर्ज करायचो, त्यांची डिमांड नोट जनरेट व्हायची. ती डिमांड नोट जनरेट झाल्यानंतर आपण ती पे करायचो आणि मग ती पे केलेली डिमांड नोट MSCBच्या साहेबांकडून आपण अप्रूव्ह करून घ्यायचो. ती अप्रूव्ह झाल्यानंतर कस्टमरला तो भार मिळून जायचा, मग त्यांना सोलर बसवता यायचं. पण जेव्हा नॅशनल पोर्टल लॉन्च झालं आणि MNREची बैठक झाली दिल्लीला, तेव्हा तिथं जेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला सोलर करायला काही अडचणी येत आहेत का, त्या टायमाला नेमकं PMOनी 1 कोटी घरांवरती सोलर बसवायचं अनाऊन्समेंट दिलेली होती. मग आम्ही तिथं आमचा मुद्दा मांडला की जो लोड मिळवण्याची जो प्रोसेस आहे त्याला भरपूर वेळ लागतो. जसं की हे आधी चेक करा, DPवर लोड आहे नाही आहे, मग तो अप्रूव्ह करा, डिमांड नोट काढा, भरपूर प्रॉब्लेम्स यायचे. एक साईड करायला जवळपास 1-1.5 महिना चालला जायचा लोड सँक्शन करण्यामध्ये फक्त. मग MNREने काही कंपन्यांसोबत टायअप केलं, जसं की MSDCL, UPPCL, रिलायन्स पॉवर, टाटा पॉवर आणि BSES ह्या कंपन्यांसोबत त्यांनी टायअप करून ऑटो लोड फॅसिलिटी उपलब्ध करून दिली. यामुळे काय व्हायचं, जेव्हा आम्ही कस्टमरची एंट्री घ्यायचो नॅशनल पोर्टलला आणि आम्हाला जेवढा आवश्यक आहे तेवढा लोड आम्ही तिथं टाकायचो, त्यांना ऑटोमॅटिकली अर्ध्या 1 तासामध्ये सँक्शन लोड येऊन जायचा मेलवरती आणि त्यांना लोड मिळून जायचा. आम्हाला MSCBच्या चक्रा मारायचं काम कमी होऊन गेलं. आणि याचा बेनिफिट हा झाला की महाराष्ट्र 1.5 वर्षामध्ये ऑल ओव्हर इंडिया टॉप 2 रँकिंगवरती येऊन गेला सोलर इन्स्टॉलेशनमध्ये. आणि ह्या पद्धतीने महाराष्ट्रात काम सुरू असताना अचानक MSDCLने 13 फेब्रुवारीला कोणतीही नोटीस न देता, कोणताही GR न काढता ऑटो लोड सँक्शन पॉलिसी बंद करून टाकली आणि त्यांनी नवीन पॉलिसी लागू केली. आणि त्या अंतर्गत कन्झ्युमरचा वर्षभराचा वापर बघितला जाईल. म्हणजे त्याने वर्षभरामध्ये किती युनिट्स कन्झ्युम केले त्या हिशोबाने त्याला लोड दिला जाईल. ह्यामुळे काय होतंय, बऱ्याच कस्टमरांना फक्त 2 किलोवॅटपर्यंतचा लोड सँक्शन होतोय, ज्यांना रिक्वायरमेंट 4 किलोवॅटची किंवा 5 किलोवॅटची आहे. बऱ्याच कस्टमरांच्या घरामध्ये 2 मीटर्स असतं, त्यांच्या 2 मीटरवरती त्यांचा लोड डिवाइड असतो. काही कन्झ्युमरांचं असं असतं की सोलर लावल्यानंतर आपण AC लावणार आहात किंवा आपला लोड वाढणार आहे म्हणून आता सोलर लावून घेऊ, उन्हाळा लागतोय म्हणून सोलर लावून घेऊ. आणि यांनी अचानक ही पॉलिसी चेंज केल्यामुळे त्यांना लोडच मिळत नाही आहे. ग्राहक भविष्याचा विचार करून जर सोलर सिस्टीम लावत असेल तर महावितरणला ग्राहकाचा भविष्यात वापर वाढणार की नाही हे ठरवण्याचे अधिकार नाही. महावितरणच्या ह्या निर्णयामुळे जी गैरसोय होत आहे याचा आम्ही सर्व सोलर इंटिग्रेटर्स निषेध करतो. धन्यवाद.